बघा मित्रांनो, आज आपण माय स्प्रे हे काय आहे हेच बघू. माय स्प्रे हे एक स्टिकर आहे. तुमच्या समोर लावी व्हिडिओ बनवते. बघा आता आपण याच्यावर माय स्प्रे टाकला आहे. तर आता हे पूर्ण पाण्यात जातं का नाही ते बघा. बघा मित्रांनो, ह्या पानावर कुठलंही पाणी थांबत नाही, पण आपला माय स्प्रे हे पूर्ण पान भिजवतोय. तसं आपण यांना पण विचारू का, कसं वाटतं तुम्हाला आपलं माय स्प्रे? सांगा, तुम्हाला कसं वाटलं माय स्प्रे? एकदम भारी स्टिकर आहे. म्हणजे असं स्टिकर मी आतापर्यंत पाहिलेलं नव्हतं. म्हणजे पोतीचं पान असं आहे की याच्यावर आता पण पाणी थांबतच नाही. पण मी काय केलं, घरी बी प्रयोग करून पाहिलं ना, तर एका थेंबावर नुसतं सुईचं टोक टोकून ते ठेवलं तर 50% पानावर ते पसरलं. तर मग आपलं माय स्प्रे कसं आहे, तुम्हाला कसं वाटतं? एकदम सक्सेसफुल. सर्वांनी वापरलं पाहिजे की नाही? सर्वांनी वापरलं पाहिजे. बघा मित्रांनो, यांचं मेसेज आहे आपल्यापर्यंत की सर्वांनी माय स्टिकर हे सर्वांनी वापरलं पाहिजे. बघा मित्रांनो, पूर्ण पान ओलं झालंय. यांनी काय होतं, आपलं फवारणी म्हणजे एक्स्ट्रा होत नाही. जिथं 2 फवारण्या करताय तुम्ही, तिथं मार्केटमधल्या 2 करताय, तर आपली एकच फवारणी करण्याची गरज आहे. तर कारण शेतकऱ्यांचा खूप फायदा आहे, कमी खर्चात जास्त उत्पन्न. जय हो इंडिया ॲग्रो. या स्टिकरचा असा एक फायदा आहे अजून की आंतरप्रवाही सुद्धा बनवतो. नाहीतर पोतीचं पान असं आहे की त्याच्यावर तुम्ही पाणी टाकून बघा, ते पाणी पळून जातं. मग ह्या पाण्यावर जर स्टिकरचे नुसते तुम्ही सुईनं डोबून बी त्याच्यावर ठेवलं तर एक थेंब पूर्ण पानात पसरवतं पोतीच्या पानाला. म्हणजे याचं प्रमाण कमी बी वापरलं तरी सक्सेसफुल आहे स्टिकर. मी आता बाहेर बोले ना, तर ते आतापर्यंत नुसतं ते पानावर पसरवतं पण आंतरप्रवाही बनत नव्हतं. हे आंतरप्रवाही बनवतं. म्हणजे जे औषध आपलं आंतरप्रवाही नसलं बी ना, तर त्याला त्या आंतरप्रवाही मध्ये बनवतं समजा. असं हे स्टिकर आहे, जे सर्वांनी वापरलं पाहिजे. सर्वांनी वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी. ठीक आहे.